पैलवान दादा शेळके हात वरती करायचा। महाराष्ट्र केसरी दादा शेळके विरुद्ध आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पैलवान निशान पंजाब हात ऊपर करिए। अशी कुस्ती 2 लाख रुपये इनामाची कुस्ती माननीय श्री संतोष काका वाबळे, ज्ञानेश्वर दादासो वाबळे, विक्रमसिंह अशोक वाबळे, मनोज पोपट वाबळे व श्री राहुल जनार्दन वाबळे, त्याचबरोबर दादासो लक्ष्मण वाबळे, भारत लक्ष्मण वाबळे व जनार्दन तुकाराम वाबळे यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते कुस्तीची सलामी होते। 2 लाख रुपये इनामाची आजच्या मैदानातील 1 नंबरची कुस्ती आखाड्यावरती लागली जाते। आणि पंच म्हणून ॲडव्होकेट प्रशांत राजपुरे व छत्रपती शिवाजी तालीम शेठ पळगडे, इंडियन ऑर्डिनरी फॅक्टरी भारतीय सेना दल, एनआयएस कुस्ती कोच गोपाळ वाबळे वस्ताद पंच म्हणून काम पाहतील। संतोष काका पिसाळ आपणाला विनंती, आपण या आखाड्यावरती चला। चला आता वस्ताद आतमध्ये। पोलादी मनगटाला भिडणार। एकदा मोठ्यानं बजरंग बलीचा जयघोष करायचा आहे सर्वांनी मोठ्यानं। मगाच मी सांगितलं, जिथं जिथं रामकथा, जिथं जिथं कुस्ती मैदान, तिथं बजरंग बली हजर असतात, मारुतीराय हजर असतात। कारण मारुतीराय चिरंजीव आहेत, म्हणूनच कुस्ती आजपर्यंत टिकलेली आहे। दस्ती ओढण्याचा प्रयत्न, शाबास, बोला बजरंग बली की। अनेकांनी तोंड देखील उघडली नाहीत। तोंडात काय चगळत असाल तर थुका जरा। देवाचं नाव घ्यायचं मोठ्यानं। नामापरी तत्व नाही रे वाय आणि बनता जाऊ नको। नाम संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे जन्मांतरीची। काय कुस्ती जोडली हो। जोडणाऱ्यासाठी टाळ्या तरी करा की जरा। कुणी जोडली मला माहित नाही, पण सर्व यात्रा कमिटी आणि छत्रपती शिवाजी तालीम शेठ पळगडे आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे। समस्त ग्रामस्थ शेठ पळगडे अस्सल कुस्त्या जोडलेल्या आहेत। कब्जा घेतलेला आहे दादा शेळकेनं। बोला बजरंग बली की, बोला बजरंग बली की। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। वाह, अवघ दुमदुमलं शेटपळगडे गाव। आणि याच साठी केला होता टास म्हणायला लागलेली यात्रा कमिटी। देवाचं नाव मच्छी गोता हुकलेला आहे। काय कुस्ती चालू आहे, जरा चांगल्याचं कौतुक करा, जरा टाळ्या करा। दादा शेळके निळ्या लांगेचा महाराष्ट्र केसरी आणि तांबड्या लांगेचा निशान पैलवान पंजाबचा अशी कुस्ती चालू झाली। 2 मानवी वाघ सिंह एकमेकावर तुटून पडलेले। एक आग आहे, दादा शेळके नावाची आग आहे, तर निशान नावाचा वाघ आहे। अशी कुस्ती चालू झालेली आहे। अश्व नैव गज नैव व्याघ्र नैवश्य नैवश्य अजापुत्र बलिदाना तू दैव दुर्बल घातक असं म्हणलं जात आहे। अशी ही कुस्ती। आगीजवळ गेलं की आग भाजतच असते आणि वाघाजवळ गेलं की तो फाडतच असतोय। अशी आग आणि वाघ अशी कुस्ती चालू आहे। प्रशांत फर्निचर संसर जाचक वस्ती प्रकाशित नेवशे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस कॉमेंट्रीसाठी धन्यवाद। त्याचबरोबर माऊली शेड भोसले यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। मी आपला मनापासून आभारी आहे। माझी मज वाचा झाली अनावर, मज बोलवितो विश्वंबर। हा माझा पराक्रम नाही, त्या विधात्याचा पराक्रम आहे। साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची। हो, त्या विधात्याला कुस्ती वाढवायचे, मी तर फक्त निमित्त मात्र आहे। त्याच्या सत्तेशिवाय या भूतलावरती झाडाचं पान देखील हलत नाही, म्हणून म्हणलेलं आहे माझी मज वाचा झाली अनावर, मज बोलवितो विश्वंबरा। त्या विधात्याचा हा पराक्रम आहे। डाव्या पवित्र्यावरती लढतोय निशान आणि उजव्या पवित्र्यावरती लढतोय दादा।
पवित्रा सांगायचं कारण असं, आपण जर उजव्या हाताने लेखणी चालवत असोल तर डाव्या हाताने तेवढी सुबक चालत नाही. आपण जर उजव्या हाताने खुरपं चालवत असेल तर डाव्या हाताने तेवढं सुबक चालत नाही. म्हणून पैलवान ही ज्या त्या पवित्र्यावरती लढण्यात त्यांची मास्टरकी असते, ऐट असते, ढप असते. पवित्रा बदलून ठेवला तर लडबडल्यासारखं होत असतंय. म्हणून दोघही मजबूत पवित्र्यावरती लढायला लागलेले आहेत. संतोष काका वाबळे प्रत्येक वर्षी 1 नंबरची कुस्ती संतोष काकांनी त्यांचे सहकारी सर्व पुरस्कृत करत असतात. आणि जो महाराष्ट्र केसरी होणार त्याची कुस्ती प्रत्येक वर्षी शेटपळे गावात असतेच. खऱ्या अर्थानं या गावकरी मंडळींचं कौतुक आहे. अशी कुस्ती परंपरा असणारं गाव म्हणजे शेटपळगडे गाव. मगाच मी सांगितलं, मी गावाची माहिती घेतली, मग मला कळालं 50 ते 60 वर्षापूर्वी जवळजवळ 100 ते 150 पैलवान एका गावात होते म्हणले. शेटपळ गावात एक निमगाव असायचं, तिकडं मागराचं निमगाव आणि दुसरं शेटपळ गाव. नाहीतर अनेक तालमीत कुठं पंचक्रोशीतनं आसपासच्या गावातनं मिळून तेवढी संख्या असायची. पण एकमेव गाव शेटपळगडे गाव, जिथं फार मोठी कुस्तीची परंपरा, घराघरात पैलवान होते. प्रत्येकाची नावं आता घेत बसत नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे जेवढी आडनाव आहेत त्या प्रत्येक आडनावात पैलवान असणार मोठे जुन्या काळातले. असं हे शेटपळगडे गाव. आणि त्यांच्याच परंपरा आणि संस्कृती जपण्याचं काम आत्ताची युवा पिढी करते. जुन्या जाणत्या महान मल्लांनी गावाच्या नावासाठी, ग्रामदैवतेच्या नावासाठी अट्टास असणारी सर्व मंडळी, उत्तर पुरस्कर्त्यांची संख्या वाढायलाच लागलेली यात्रा कमिटी, बरोबर का हो? नाहीतर अनेक गाव अशी असतात, पहिल्या वर्षी मैदान चांगलं हुरूप असतोय, मैदान मोठं होतं आणि मैदानाचा आलेख हळूहळू कमी व्हायला लागतो. पण शेटपळगडे गाव उत्तर कुस्ती मैदान वाढतच चाललेलं आहे. 17 कुस्त्या जाहिरातवरती पुरस्कृत आहेत. जवळजवळ 125 कुस्त्या मैदानामध्ये झालेल्या आहेत. असं मर्दुनकी आणि पुरुषार्थावरती प्रेम करणारं गाव म्हणजे शेटपळगडे गाव. माऊली भोसले यांच्याकडून हे कुणासाठी बक्षीस आहे? संदीप डोंबाळे सरांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. अटॅक, आक्रमण, कुस्ती करायचे पैलवान, निशान पैलवान कुस्ती करिए, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, अपना नाम रोशन करो. कुस्ती करा, केल्याने होते आधी केले पाहिजे. देरे हरीण खाटल्यावर इथं चालत नाही. समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला कुस्तीत फार महत्व असतं. अशी ही कुस्ती. कुस्तीचा इतिहास फार मोठा इतिहास कुस्तीला. निश्चयाचा महामेरू, भौतजनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमान योगी छत्रपती शिवप्रभू. श्रीमंत असून योगी होते म्हणून तर कवड्याची माळ होती गळ्यामध्ये आणि भगवा निशान, वीरतेचं प्रतीक. अशा शिवप्रभूंना बळ दिलं ते या लाल मातीत रंगलेल्या मावळ्यांनी बळ दिला, पैलवानांनी बळ दिला. प्रत्येक मावळा हा लाल मातीत रंगलेलाच होता. संभाजी कावजी कोंडाळकर असतील, अनंत खर्चिरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, यसाजी कंग असतील, जीवा महाल असतील, अशा प्रत्येकानं शिवबाला बळ दिला. मनगटातलं बळ हे सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आणि दृष्टांच्या पारिपत्यासाठी वापरलं शिवप्रभूनं. आणि मग हिंदवी स्वराज्य स्थापन झाला. तर जातीच पातीचा प्रश्न नाही. मग कोण धनगर सनगर असतील, कोण भटाबामण्याचे असतील, कोण तेल्या तांबोळ्याचे असतील, कोण मारमाग असतील, कोण लोहार चांबार असतील, सगळ्यांनी बळ दिलं शिवप्रभूंना आणि मग हिंदवी स्वराज्य स्थापन झाला.
असे शिवप्रभू, असा इतिहास पैलवानाचा इतिहास. मर्दुनकी आणि पुरुषार्थ म्हणजे कुस्ती. मर्दुनकी आणि पुरुषार्थ का असावा? एक कथा सांगतो ऐकणारा. प्रभू राम वनवासाला निघाले. सगळी राजवस्त्र काढून ठेवली, दागदागिने अलंकार काढून ठेवले, मुकुट काढून ठेवला, वलकल नेसली. वलकल म्हणजे झाडाच्या साली. वलकल नेसली, पादत्राणही काढून ठेवली, निघाले. मग सीतामाई निघाल्या, लक्ष्मण निघाले. बरंच काही अंतर चालून गेल्यानंतर सीतामाई म्हणतात, प्रभू एक प्रश्न विचारू का? विचार की म्हणले सीते. आपण वनवासाला निघाला, राजवस्त्र काढून ठेवली, दागदागिने अलंकार काढून ठेवले, राजमुकुट काढून ठेवला, नवे नवे तर पादत्राण देखील काढून ठेवली, पण प्रभू आपण धनुष्य का ठेवला नाही? चल म्हणले सीते, पुढे सांगतो तुला. बराच काही अंतर चालून पुढे गेले. पुढे काय दिसतंय? सीतामाई म्हणाल्या, कसला तरी पांढरा ढीग दिसतोय. चल म्हणले सीते, पुढे चल. आणि बराच अंतर चालून पुढे गेले. आता काय दिसतंय म्हणले? तर हाडाचा सांगाडा पडला होता. अनेक हाडाचे सांगाडे पडून छोटासा ढीग तयार झाला होता. अहो हा तर ढीग आहे. मग म्हणाले सीते, राक्षसांनी संत जनांचा, ऋषी मुनींचा वध करून, भक्षण करून त्याचे हाडे टाकलेत आणि अनेक हाडाचे सांगडे मिळून त्याचा ढीग झालेला आहे. म्हणून दृष्टांच्या पारिपत्यासाठी आणि सज्जनांच्या संरक्षणासाठी माझा अवतार आहे. मी धनुष्य खाली ठेवू शकत नाही. अगदी देवादिकाने सांगितलेलं आहे. माननीय श्री अमोल शेठ साळुंके यांच्याकडून मी कुस्ती निवेदक पैलवान अनिकेत कदम, उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री चालू, यासाठी माझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस झालेलं. धन्यवाद. मी आपला मनापासून आभारी आहे. व गोरख तात्या कदम यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. कुस्ती कॉमेंट्री. अशी ही कुस्ती. राजर्षी शाहूराजे, मगाच मी सांगितलं, जवळजवळ 1884 ला कुस्ती समाविष्ट झाली ऑलिम्पिक मध्ये. 1884 ला ग्रीको रोमन कुस्ती आणि 1904 ला फ्रीस्टाईल कुस्ती समाविष्ट झाली ऑलिम्पिक मध्ये. एवढी मोठी परंपरा दुसऱ्या कुठल्या खेळाला नाही. हे क्रिकेट काना मागून आलं, तिकड झालं. इथं बऱ्याच जणांपैकी अनेकांचे आजोबा पंजोबा पैलवान होते म्हणून सगळ्याला माहितीये. पण कुणाचा आजोबा पंजोबा चांगला बॉलिंग टाकायचा, चांगली बॅटिंग करायचा ऐकू नाही का? नाही. ही कुस्ती आपल्या वाडवडिलांनी, बापजाद्यांनी, आजोबा पंजोबांनी टिकवलेली, वाढवलेली कुस्ती. आणि यासाठी आपला अट्टास आहे. खऱ्या अर्थानं आपलं कौतुक आहे. श्री जानाई देवी यात्रा उत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी उत्तर वाढत चाललेलं मैदान म्हणजे शेटपळचं मैदान. आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी शेटपळगडे. 1 नंबरची कुस्ती चालू आहे. 2 लाख रुपये इनामाची. माननीय श्री संतोष काका वाबळे, ज्ञानेश्वर दादासो वाबळे, विक्रमसिंह अशोक वाबळे, मनोज पोपट वाबळे व श्री राहुल जनार्दन वाबळे यांच्या वतीनं 2 लाख रुपये इनामाची कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. कुस्तीचा काय निर्णय घ्यायचा ते पुरस्कार त्यांचा असेल. बरोबर का काका? तुम्ही जो निर्णय दिल ते आतल्या पंचाला मान्य करावा लागेल आणि आतल्या पंचाचा निर्णय असेल तो पैलवानाला मान्य करावा लागेल. कब्जा घेतला निशान. निशान पैलवान आक्रमक झालेला आहे. शबास, किल्ली तोडून निघाला. टाळ्या तरी करायची जर. आता या वजन गटात अशी कुस्ती फार क्वचित पाहायला मिळते. म्हणून म्हणलेलं सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहे की बाजारातला अस्सल माल आहे तेवढाच इथं आणलेला आहे. बरोबर का राजेंद्र सूळ पैलवान? आपण रोज मैदानात आहे, पण अगदी उद्घाटनापासून
नारळ फुटल्यापासून 1 नंबरच्या कुस्तीपर्यंत एकही कुस्ती अशी तशी दिसलीच नाही. अस्सल कुस्त्या जोडलेल्या आहेत. कुस्तीतले दर्दी सर्वजण शांतता राखा विनंती आपल्याला. बाहेर न चला चला वडा वडा लई सोप असतंय. कुस्ती सुटणार नाही, कुस्ती सुटणारच नाही. पण जरा इजा झाली असते. आता कुठं स्पर्धा तोंडावरती आलेल्या आहेत. महाराष्ट्र केसरी दादा शेळके विरुद्ध निशान पैलवान पंजाब. तिकीट काय लावलं नाही पण पैसे मात्र फिटले. बरोबर का कुस्ती शौकीन? तिकीट काय लावलं नाही पण पैसे मात्र फिटले. एकदा सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे, दोन्ही हात, आणि मोठ्यानं जयघोष करायचा माझ्या पाठीमागे मोठ्यानं. बोलो बजरंग बली की, बोलो बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, जनाईच्या नावानं. वाह, अवघी दुमदुमली शेतपळगडी नगरी. चलत निशान पैलवान घ्यात मध्ये ज्याच्या ताकदीचा अंदाजच कुणाला लागलेला नाही असा निशान. माझ्या माहितीप्रमाणे जस्सा पट्टी बरोबर ही कुस्ती झाली. बरोबर का प्रवीण पैलवान? दिनेश गुलिया बरोबर ही कुस्ती झालेली आहे. भारतातल्या 1 नंबरच्या जोडीत लढणारा पैलवान आहे तांबड्या लांगीचा. गोपाळ वस्ताद काय म्हणणं आहे? हा, दादा आणि निशान कुस्ती छूटेगी नहीं, आर पार कुस्ती करनी पड़ेगी. निशान कुश्ती करिए, दादा पीछे हटना नहीं. कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और नाम भी कमाओ. अपना नाम रोशन करो. कुस्ती करा. डाव प्रतिडाव, डावाची उकल. आता भात्यातले बाण काढा. आता गर्दनखे झाली, पंजे की पक्कड झाली, अंदाज यायचं काम झालं. आता कारवाई पाहिजे. समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला फार महत्व असतं कुस्तीमध्ये. पैलवानाची ओळख नावात नसते तर डावात असते. डाव मारून कुस्ती करणारा पैलवानच खऱ्या अर्थानं कुस्ती शौकीनांच्या गळ्यामध्ये ताईत बनत असतो. कुस्ती शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती राज्य करत असतो. पाडला का पाडला यापेक्षा लढला कसा याला फार महत्व असतंय. आणि पडला का पाडला यापेक्षा लढला कसा हीच बघणारी मंडळी सर्व शेतपळगड्याची ग्रामस्थ. अट्याक पीछे हटना नहीं. टाळ्या तरी करा की त्यांना प्रोत्साहन तरी द्या. चांगल्याचं कौतुक करा. छत्रपती शिवाजी तालीम, समस्त यात्रा कमिटी, समस्त ग्रामस्थ शेतपळगडेकर. विशेष म्हणजे जागा कोणी सोडली नाही अजून देखील. याला म्हणतात मैदान. मैदान कुणी घ्यावं तर शेतपळगडेकरांनी घ्यावं. कुस्त्या कुणी जोडाव्या तर शेतपळगडेकरांनी जोडाव्या. शबास आहे. टाळ्या करा जरा दोघांसाठी. वाह, हिम्मते मर्दा तो मदत दे खुदा. स्वतः हिम्मत दाखवल्याशिवाय तो खुदा सुद्धा मदतीला येत नाही. आणि कब्जा घेतला निशान. निशान आक्रमक झालेला आहे. कब्जा घेतलेला निशान पैलवान. उजवा गुडघा खडा करून निघण्याच्या विचारामध्ये दादा शेळके. थांबा जरा,
मी मगा सांगत होतो जागा कुणीतरी सोडली का बघा. नारळ फुटल्यापासून 1 नंबरच्या कुस्तीपर्यंत अस्सल कुस्त्या झालेल्या आहेत. टाळ्या करा जरा. आणि यात्रा कमिटी आणि पंच कमिटीच्या निर्णयानुसार 1 नंबरची कुस्ती निशान पेलवान विरुद्ध दादा शेळके ही कुस्ती बरोबरी सुटलेले. फार सुंदर कुस्ती झाली. दोघांचंही कौतुक आहे. जानाईच्या नावानं बाहेर गावून आलेले सर्व पैलवान मित्र, वस्ताद मंडळी, कुस्ती शौकीन सर्वांनी शांततेचं अनमोल असं सहकार्य केलं त्याबद्दल हो हो हो. मी कुस्ती निवेदक पैलवान अनिकेत कदम आपल्या सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि आजचं कुस्ती मैदान संपलं असं जाहीर करतो. माझ्या वाणीला मी पूर्णविराम देतो आणि